मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 1 BHK फार्म हाऊस आम्ही जे बांधलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आपण शॉर्टमध्ये समजावून घेऊयात। नमस्कार, मी भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या YouTube चॅनलमध्ये। या फार्म हाऊसच्या पूर्व बाजूला जो आहे तो रस्ता आहे आणि या फार्म हाऊसचं एकूण बांधकाम जे आहे ते 550 चौरस फूट इतकं आहे आणि हे जे फार्म हाऊस आहे ते लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे। समोर पूर्वेला ईशान्य दिशेस मेन दरवाजा आहे जो की दरवाजा व चौकट सागवानी लाकडांमध्ये आपण बनवलेले आहे। त्यानंतर ईशान्येला पहिला हॉलचा युनिट आहे, त्याच्यामध्ये या हॉलची साइज आहे साधारणतः 9 फूट बाय 18 फूट। यामध्ये आपण बघू शकता की आपण सीलिंगसाठी PVC पॅनलचा वापर जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। तसेच डोअर्स आणि विंडोजसाठी ग्रॅनाइटचं फ्रेमिंग जे आहे ते आपण या ठिकाणी केलेलं आहे व फ्लोरिंगसाठी 2 फूट बाय 4 फुटाच्या फेट्रिफाईड टाइल्स जे आहेत त्या वापरलेल्या आहेत। या प्लॅनिंगमध्ये आपण हॉल मोठा ठेवला आहे जेणेकरून हा हॉल जो असेल तो वापरायला सोयीचा होईल। यानंतर आग्नेय दिशेला किचन आहे, किचनची साइज आहे 8 फूट बाय 15 फूट। आपण या ठिकाणी बघू शकता की एकदम सिंपल आणि कमीत कमी जागेत आपण किचन कट्टा व कपाट इथे बसवलेला आहे। याच्यासाठी सुद्धा आपण ग्रॅनाइटचा वापर जो आहे तो केलेला आहे। यानंतर आपण जाणार आहोत बेडरूमच्या बाजूला। या प्लॅनिंग मध्ये जी बेडरूम आहे ती प्लॅनिंगच्या नैऋत्य दिशेस आहे आणि बेडरूमची साइज देखील 9 फूट बाय 12 फूट अशी आहे। या बेडरूम मध्ये सुद्धा लाईट आणि व्हेंटिलेशनसाठी आपण 2 विंडोजचं प्रोव्हिजन केलेलं आहे व फ्लोरिंगसाठी 2 बाय 2 फुटाच्या ज्या फेट्रिफाईड टाइल्स आहेत त्या या ठिकाणी आपण वापरलेल्या आहेत व कपाटसाठी ग्रॅनाइटचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे। या फार्म हाऊसच्या वायव्य दिशेला आपण एक अटॅच टॉयलेट बाथरूम जे आहे ते केलेलं आहे। त्याची साइज आहे साधारणतः 8 फूट बाय 4.5 फूट। त्याच्यामध्ये आपण कमोड, शॉवर, मिक्सरची प्रोव्हिजन जी आहे ती केलेली आहे। तर अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। या व्हिडिओबद्दल काही शंका असतील, काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा किंवा आमच्या मेल ID ला मेल करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।